चला तर मग आपण बिना ग्रेव्हीची मटर भाजी तयार करून घेऊ. फ्रेंड, आज आपण बघा आज आपण ना हे शिजवलेले मटर आहेत माझ्याकडे. फ्रोझन केलं अगोदरच मटर शिजवून ठेवले होते. मटरच्या शिजण्यामध्ये ग्रीन पीस तयार करून ठेवलेत. आता त्याची मी साधी भाजी करणार आहे. टोमॅटो टाकणार नाही, काही टाकणार नाही. झटपट होणारी आणि पोळीबरोबर छान लागणारी स्वादिष्ट याची भाजी होती बरं का. माझ्याकडे अगोदर आले होते मटर येत होते ना त्यावेळेस मी शिजवून केलं. ह्याच्यामध्ये आता बघा आपण मोहरी टाकली, मी ह्याच्यामध्ये जिरे टाकते. मोहरी तडतडून आली की जिरे टाकायचं. जिरे चांगले तडतडून आले त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा बरं का. कांदा टाकल्यानंतर लसणाच्या 5 पाकळ्या टाकायच्या कुटून. आता हे कुटून पाकळ्या टाकले लसणाच्या 5. ह्याला चांगला हलवून घेते आणि गोल्डन कलरवर चांगलं होऊ देते. ह्याला गोल्डन कलर आला ना की आपल्याला त्याच्यामध्ये हे मटर टाकायचे. मसाला टाकायचा अगोदर. मसाला जळून म्हणून तुम्हाला जर असा मसाला हलवताना जळत असेल तर 2 चमचे पाणी टाकायचं मसाल्यामध्ये आणि तो मसाला चांगला हलवायचा. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाका, लसूण टाका, अद्रक टाका. मी माझ्याकडे काहीच टाकणार नाही, आज साधी भाजी करायला मी, म्हणून मी स्पेशल साधी भाजी तुम्हाला झटपट होणारी दाखवायला. ह्याला काही लागत नाही. हे का कांदे छान लाल कलरवर भाजलेत. मी थोडे मटर आणि लसूण बारीक केले का तर बाइंडिंग चांगली येते मटरला. मटर शिजलेले बरं का. हे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकू. तुम्ही आवडीप्रमाणे सगळे मसाले टाका बरं. माझ्याकडे पण आवडीप्रमाणेच टाकते मी. थोडे कमी खातेत माझ्याकडे तिखट, म्हणून मी तिखट कमी टाकते. तुमच्याकडे जास्त खात असेल तर जास्त टाका. बाइंडिंगसाठी थोडं बेसन पण टाका बरं का ह्याच्यामध्ये आणि हलवून घ्या. आता हो का काळा मसाला, इथं मी हळद टाकली तर काळा मसाला टाकला आहे. आणि आता लाल मिरची माझी खूप तिखट आली ह्या बारीला, मग हो काय थोडी लाल मिरची टाकली. आता हे सगळं हलवून घेऊ आपण. साधा ह्याच्यामध्ये गरम मसाला नाही, आमचूर पावडर नाही, काय नाही. का साधं असं हलवून घ्यायचं. आणि जी बारीक केलेले मटर होते ना ती ह्याच्यामध्ये थोडे भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर समजे मटर टाकायचे. मटर टाकले ह्याच्यामध्ये छान भाजायचे. मी गॅस बंद केला आहे थोडा. आता ह्याच्यामध्ये थोडे मटर टाकून भाजी तयार करायची. बेसन टाकल्यानंतर बाइंडिंग छान येते. तुम्हाला बेसन आवडत नसेल तर बेसन टाकू नका, आपली आवड आहे. पण बाइंडिंगसाठी बेसन नाही तर तांदळाचं पीठ नाही तर गव्हाचं पीठ भाजून घ्यावंच लागतं, म्हणजे बाइंडिंग चांगली येते. आता हे काय सगळं भाजून घेते. गॅस बंद केला होता. टोमॅटोची प्युरी टाकून पण करू शकता तुम्ही. कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक ह्याची प्युरी टाकून पण करू शकता. पण मी खूपदा केलेली मधून म्हणून मी मला आज साधी भाजी दाखवा. पाणी कोमट करून टाकायचं थोडं, म्हणजे भाजीला चव चांगली येईल. आपल्या आवडीप्रमाणे करा. तुम्हाला मोकळे जर करायचे असले, शिजवलेले मटर असते की तर मोकळे पण होते बरं का. मोकळी त्याची उसळ पण छान होती. आता चवीप्रमाणे मीठ टाकायला, का तर त्या मटरमध्ये पण मीठ टाकलेलं होतं मी, म्हणून चवीप्रमाणे मीठ टाकायला. आणि थोडीशी किंचित गुळ नाही तर साखरेचा खडा टाकायचा. आता ह्याला शिजू द्यायचं. पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. चांगले शिजतात. शिजलेलेच आहेत हे, अगोदर शिजवून ठेवलेले आहेत मी फ्रीजमध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकते आणि भाजी सर्व करते. ह्याला कोथिंबीर टाकून भाजी सर्व करते नंतर मी. हे का माझी ही मटरची भाजी तयार झालेली आहे. मटर शिजवलेले होते ना, आपल्याला झटपट होण्यासाठी, झटपट डब्याला देण्यासाठी. आपल्याला ग्रेव्ही तयार करायची सुद्धा गरज नाही ह्याच्यामध्ये. असं साधंसुधी भाजी केली तरी खूप छान लागते बरं का. आणि चटदिशी करायची ती भाजी. कोथिंबीर लवकर होती. ग्रेव्ही ते करायचं म्हणलं तर होत नाही लवकर. कांदा चिरणी हो का भाजी किती छान झाली. पण हे मटर आहेत ना थोडे कुटून घ्यायचे अगोदर लसणामध्ये, म्हणजे त्याला ना बाइंडिंग चांगली येते भाजीला. आता ह्याच्यावर मी कोथिंबीर टाकली. साधीसुधी भाजी आहे बरं का, झटपट होणारी साधीसुधी भाजी आहे. ग्रेव्ही वगैरे काही केलेली नाही आहे मी. साधीसुधी आणि झटपट होणारी भाजी आहे. ह्याची टेस्ट पण खूप चांगली येते मटरची. हो का, किती तेल तरी किती छान आली. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकते. मी विसरले टाकायची. थोडीशी टाकते म्हणजे आपल्याला की नाही मटरची चव चांगली येते.
आणि अगोदर ते फ्रोझन मटर तयार केलेले असतात ना, ते पण त्याच्यामध्ये पण साखर आणि मीठ असते बरं का, म्हणून थोडी टाकायची, विसरायचं नाही, नाहीतर गोड होऊन बसेल ते. हो का, किती छान झाली, किती बॅडिंग छान आली भाजीला. पोळीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर तुम्ही सर्व करू शकता. माझी जरी बिना ग्रेव्हीची मटरची भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही मटरची भाजी कशी वाटली. धन्यवाद.